वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद महापरी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. पहा, आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी म्हणजे 2025 आणि 2026 साठी तुमची तयारी कशी असली पाहिजे, प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आणि ॲट द सेम टाइम PSIR साठी देखील कसं प्रिपरेशन करायचं आहे फ्रॉम द स्क्रॅच, फ्रॉम द बिगिनिंग, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. कदाचित ही सिरीज 3 लेक्चरमध्ये मी डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक की तुमचं ओव्हरऑल प्लॅनिंग कसं असेल ते मंथ टू मंथ, ॲट द सेम टाइम सेकंड PSIRची तयारी कशी करावी आणि थर्ड सेशन जे असणार आहे इतर सब्जेक्टची देखील तयारी कशी करावी. सो ह्या 3 लेक्चरच्या सिरीजमध्ये तुम्हाला आपण पूर्णपणे डिटेल्ड इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. सो सर्वात पहिल्यांदा मी इथे माझे क्रेडेन्शियल्स दिलेले की मी जेव्हा तुम्हाला इथं स्टँड करतोय, इथं उभा राहतोय आणि तुम्हाला सांगतोय की प्लॅनिंग असं असलं पाहिजे आणि याची तयारी अशी करावी, तर त्याच्या मागं क्रेडेन्शियल्स काय माझे. जस्ट बिकॉज मी म्हणतोय म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे अजिबात नाही. जस्ट बिकॉज माझे लेट्स से यूट्यूबर फॉलोअर्स जास्त नसतील पण मग आहेत फॉलोअर माझे किंवा यूट्यूबवर सबस्क्रायबर जास्त आहे म्हणून मी तुम्ही ऐकलं पाहिजे नाही. माझी जस्ट अकॅडमी मोठी म्हणून ऐकलं पाहिजे नाही. तर माझे क्रेडेन्शियल्स काय मी जेव्हा तुम्हाला शिकवतो, सो हे माझे क्रेडेन्शियल्स आहेत, हे स्कोर्स आहेत UPSCचे आणि रिसेंट प्रिपरेशनमध्ये मी नेहमी सांगत असतो मी कुठे कंबाईनचा फॅकल्टी नाही किंवा नाही मी कुठे राज्यसेवेचा प्रिलियमचा किंवा ऑब्जेक्टिव्हचा फॅकल्टी राईट ना. मी फक्त आणि फक्त राज्यसेवेच्या मुख्य म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा फॅकल्टी. कारण का मी आत्तापर्यंत फक्त UPSC शिकवलेलं आहे आणि फर्स्ट टाइम आता म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये जेव्हापासून हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला तेव्हापासून मी मराठीमधून देखील शिकवत आहे. ठीक आहे. सो हे आपलं बुक आहे आणि ह्या बुकमध्ये मी मुद्दाम घेऊन आलेलं तुमच्यासाठी हा स्क्रीनशॉट. या अशा पद्धतीने आपलं लक्ष्मीकांतमध्ये नाव देखील आहे कारण का मी ते बनवलेलं आहे. सो यासाठी की कोणी क्लेम करत असेल की त्यांनी लक्ष्मीकांत लिहिलंय तर बिलकुल नाही. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. सर्वांनी शेड्यूल पाहिले. शेड्यूल अगदी उत्तम प्रकारे आहे. ठीक आहे. फार म्हणजे मला असं वाटत नाही हे शेड्यूल फार दिवस राहील. लेट्स से 2026 मध्ये राहील बट 27 मध्ये राहील याची गॅरंटी नाही. कारण का हे खूप लेंदी शेड्यूल आहे. 1 मंथ एक्झाम चालते. पहा, मुख्य परीक्षा सुरुवात होणार आहे 29 मार्चला. ठीक आहे. 29 मार्चला सकाळी आणि दुपार असे सेशन असणार आहेत. सो पहिला पेपर आहे भाषेचा दुसरा पेपर आहे मराठी इंग्लिश जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत ते. आता याचा विचार करायचा आहे का नाही, ते फक्त क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे. सो 300 पैकी तिथे फक्त 75 मार्क पाडायचे आहेत, 25%. मग आता त्याचा विचार करायचा आहे का नाही, त्याचा विचार पार शेवट करायचा आहे तुम्हाला. अगदी काही नाही विचार केला तुम्ही GSचं जेवढं स्टडी केलेलं आहे तेवढं जरी गेले आणि तुमच्या त्या नॉलेजवर तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करू शकता. दुसरं म्हणजे त्यानंतर दिनांक 5 एप्रिल म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये फक्त एसेचा पेपर आहे. राईट. सो एसेसाठी सुद्धा आपल्याला जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. सो 8 दिवस तर डेफिनेटली आपण प्रॅक्टिस करणार आहे, रिवाइज करणार आहे. बट इट डझंट मीन की 8 दिवस रात्रंदिवस आपल्याला एसेच प्लॅनिंग करायचं, एसेच प्रिपरेशन करायचं नाही. ठीक आहे. सो इथे देखील तुम्हाला GSचं ऑप्शनचं प्रिपरेशन करायला टाइम मिळणार आहे. त्यानंतर बघा 5 नंतर 18 एप्रिल म्हणजे साधारणतः 12 ते 13 दिवस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सो 13 दिवस 13 डेज ऑलमोस्ट 2 वीक्स तुम्हाला वेळ मिळणार आहे GSचं प्रिपरेशन करण्यासाठी. GSचं प्रिपरेशन GS 1, 2, 3, 4. बट लक्षात ठेवा 18 नंतर 19 म्हणजे सलग 2 दिवस 4 पेपर आहेत. सो सकाळी 1 संध्याकाळी 1 यायचं, लगेच GS 3 दुसऱ्या दिवसासाठी द्यायचा, परत संध्याकाळी 1 पेपर द्यायचा. सो इथे मात्र टाइम कमी आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 19 एप्रिल ते मध्ये एक वीकचा गॅप आहे आणि 26 एप्रिलला तुमचे ऑप्शनलचे पेपर आहे. सो 1 वीक. मग आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं बघा. 29 मार्च पर्यंत काय करायचं, 29 मार्च ते 5 एप्रिल काय करायचं, 5 एप्रिल ते 18 एप्रिल काय करायचं आणि 19 एप्रिल ते 26 एप्रिल काय करायचं, हे देखील आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि ऑब्व्हियसली त्यासाठीच मी तुम्हाला इथं आज तुमच्या समोर आलेला आहे. सी 2026 हे जे वर्ष आहे 2026 हे मुख्य परीक्षेचं वर्ष आहे. लक्षात ठेवा यावर्षी खूप ऑब्जेक्टिव्ह दिले असतील तुम्ही, आता मात्र सब्जेक्टिव्हचं वर्ष हे 2026 जे आहे ते मेन्सचं वर्ष आहे. कारण का या वर्षात 2 मेन्सच्या एक्झाम, 2 मुख्य परीक्षा होणार आहेत पण एकच प्रिलियम होणार आहे. लक्षात ठेवा एकच प्रिलियम आहे आणि 2 मेन्स आहे. सो ते पूर्ण वर्ष हे मेन्सचं वर्ष असणार आहे. सो बी स्टिक विथ मी. आपण पूर्णपणे प्लॅन करणार आहोत. कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता ही दुसरी एक्झाम आहे. राईट. मग ती परीक्षा एप्रिलमध्ये संपल्यानंतर, एप्रिलमध्ये ऑप्शनलचा पेपर संपल्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर लगेच तुमचं प्रिलियमचे पेपर आहे. सो तुम्हाला जे कोणी मेन्सला आहे
त्यांनी मेन्स कशी मेक शुअर केली पाहिजे की क्लिअर झाली पाहिजे, अदरवाईज प्रिलियम सुद्धा बंक कशी होणार नाही, त्या प्रिलियमची सुद्धा तयारी कशी ठेवता येईल तुम्हाला, हे देखील आपण तयारी करणार आहोत. ठीक आहे. आणि मग 31 मे नंतर तुम्हाला त्याचं त्याची जी मेन्स होणार आहे 2026ची ती 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. सेम भाषा पेपर. आता इथे पहा 3 ऑक्टोबरला भाषा आहे, बट लगेच 4 ऑक्टोबरला निबंधाचा पेपर ठेवलेला आहे. सो त्याच वेळेस लगेच 4 ऑक्टोबरलाच निबंधाचा पेपर आहे. नंतर 4 नंतर पुन्हा त्यांनी 2 वीक्स तुम्हाला दिलेले आहे, 13 दिवस. पुन्हा 17 ऑक्टोबरला पेपर आहे. लगेच 18 ऑक्टोबरला GS 1 2 3 4 17 18ला आहे. आणि पुन्हा एकदा 6-7 दिवस तुम्हाला देऊन 24 ऑक्टोबरला तुमचा ऑप्शनल असणार आहे. सो ते देखील 1 महिना चालणार आहे. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत काय केलं पाहिजे, 31 मे ते ऑक्टोबरपर्यंत काय केलं पाहिजे, हे देखील आपण फुल्ली प्रिपेअर करणार आहोत, फुल्ली डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो स्ट्रॅटेजी फॉर नेक्स्ट 10 months 12 months वॉट एव्हर. आज ऑक्टोबर आहे, तो नेक्स्ट ऑक्टोबरपर्यंत काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, नेक्स्ट 12 monthsची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता याला मी 2-3 पार्टमध्ये डिव्हाइड केले की अशा स्टुडंटसाठी, ठीक आहे, की जे स्टुडंट्स लेट्स से ह्या वर्षी मेन्स देणार आहेत. आता प्रिलियम्स झाली 9 नोव्हेंबरला, राईट. सो तुमच्याकडे शिल्लक आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. सो इथे 2 टाईपचे कॅन्डिडेट मिळतील आपल्याला. एक की ज्यांना असं वाटतं प्रिलियम निघणार आहे आणि ज्यांना असं वाटतं नाही नेक्स्ट टाइमसाठी करायचं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, तुमची निघू नाही तर नाही निघू, तुम्हाला प्रिलियम मेन्ससाठी तयारी करायची आहेच आहे. त्याच्यात काय वावगं आहे का, असं होणार आहे नाही प्रिलियम नाही निघाली मी लगेच दुसऱ्या प्रिलियमला सुरुवात करतो, स्टुपिडिटी राहील ती, राईट. सो 31 मेला जर तुमची प्रिलियम आहे त्याच्या अगोदर 3 महिने 4 महिने प्रिपरेशन केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण तुम्ही ऑलरेडी काही प्रिपेअर केलेलं आहे प्लस नव्याने काही प्रिपेअर आहे 3 महिने. अदरवाईज असं होईल प्रिलियम निघेल आणि मेन्सच नाही निघायची. ठीक आहे. सो त्याचा काही उपयोग नाही. सो समजून घ्या. सो या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या टोटल 3-5 मंथ्समध्ये तुम्हाला काय करायचंय, हा एक प्लॅनिंगचा भाग असेल. दुसरं म्हणजे लेट सपोज रिझल्ट आला फेब्रुवारीमध्ये समथिंग, आणि फेब्रुवारीमध्ये रिझल्ट आल्यानंतर लक्षात आलं की माझी प्रिलियम नाही होते, तर मग ऑब्व्हियसली तुम्हाला त्यानंतर टार्गेट करायचं आहे ते म्हणजे डायरेक्टली प्रिलियम 2026 साठी. हे सेकंड टाईपचे कॅन्डिडेट आहे. थर्ड टाईपचे कॅन्डिडेट जे डायरेक्ट 2026 साठी टार्गेट करतात त्यांनी काय केलं पाहिजे, ते याच्यातले सेकंड बी टाईपचे कॅन्डिडेट आहे. आणि थर्ड टाईपचे कॅन्डिडेट अजून वेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट आहे जे की या वर्षीचे मेन्स देणार आहे बट ॲट द सेम टाइम पुढच्या वर्षीची प्रिलियम देखील देणार आहे. मीन्स इन केस त्यांचं मेन्समध्ये नाही तयारी झाली तर काय करता येईल. सो ह्या सर्व गोष्टी फॅक्टर करून मी प्रिपरेशन केलेलं आहे, टाइम टेबल बनवलेलं आहे, तुमच्यासाठी प्लॅनिंग करणार आहे. ऑब्व्हियसली हे प्लॅनिंग इंडिव्हिज्युअली सुद्धा आहे, म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगतो ज्या मोमेंटला तुमची 9 नोव्हेंबरला प्रिलियमची एक्झाम संपेल त्यानंतर तुम्ही मला 9 तारखेनंतर म्हणजे 10 तारखेपासून डेफिनेटली 11 ते 1 ह्या वेळेत 11 ते 1 ह्या वेळेत निश्चित येऊन भेटा, समोरासमोर येऊन भेटा. तुम्हाला पर्सनलाइज प्लॅन कसा बनवता येईल आपल्याला, जे की आपल्या सर्वांसाठी मेंटरशिपचं फर्स्ट सेशन फ्री आहे. मेंटरशिप प्रोग्राम अंडर जे सेशन्स असतात आपले त्याच्यामध्ये पहिलं सेशन हे फ्री आहे ऑब्व्हियसली सर्वांसाठी, कोणीही या. सो तिथे तुम्हाला प्लॅनिंग कसं करता येईल, तुम्हाला पूर्णपणे गायडन्स केला जाईल की तुमच्यासाठी पर्सनलाइज गोष्टी कशा असतील. इथे मी काही जनरलिस्टिक गोष्टी डिस्कस करेलच, बट पर्सनलाइज कशा असतील हे देखील डिस्कस करूया. ठीक आहे. टार्गेट अँड प्रिपेअर फॉर मेन्स ओनली, मेन्ससाठी टार्गेट करायचं आपल्याला लक्षात ठेवा. सो नोव्हेंबर 2025, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. ठीक आहे. आणि एप्रिलमध्ये मेन्स असणार आहे. आता सपोज इन केस असं वाटलं की प्रिलियम मेन्स माझी नाही झाली बट प्रिलियम द्यायची मला, तर डेफिनेटली तुम्ही इथे फेब्रुवारीमध्ये प्रिपरेशन थांबवू शकता मेन्सचं आणि अशा पद्धतीने मार्चमध्ये प्रिपरेशन करू शकता की प्रिलियमसाठी पण हेल्प होईल, मेन्ससाठी पण हेल्प होईल. सो मार्च, एप्रिल, मे मध्ये पुन्हा एकदा 3 महिने तुम्ही फुल फोकसने प्रिलियम करू शकता. बट त्यानंतर पुन्हा एकदा आता नोव्हेंबर पासून कशी गोष्ट सुरू झालेली मी मार्च पर्यंत सांगितलं, बट ॲट द सेम टाइम एप्रिल मे साठी खास प्रिलियमचं प्रिपरेशन असेल. ठीक आहे. नेक्स्ट मग 31 मे झालं, त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत काय असेल हे डिटेल प्लॅनिंग. या अगोदर पण एक व्हिडिओ आहे आपला युट्यूबवर चॅनलवरती, जाऊन पहा. मी तुम्हाला डिटेल एक्सेल शीटमध्ये डे बाय डे सांगितलेले की कशा पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने नाही करता येईल. ठीक आहे. आता इथे ढोबळमनाने सांगतो काय करता येईल. ठीक आहे. आपल्याला फोकस करायचा आहे ह्या 4 गोष्टींवरती. सब्जेक्ट्स टू बी कवर्ड. एक ऑप्शनल, तुमचा ऑप्शनल कोणताही असू द्या, मी तर सॅम्पल स्पेस म्हणून PSR ऑप्शनल घेतो. सो सर्वात पहिल्यांदी
ऑप्शनल प्रिपेअर करायचा आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने. तो कसा करायचा आहे ते पण सांगतो मी, जस्ट होल्ड फॉर 5 मिनिट्स. ठीक आहे. सो ऑप्शनल चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे, जो की आता 500 मार्क्सला आहे. बरोबर. 500 मार्क्स, 500 मार्क्स. त्यानंतर GS4 इथिक्स चांगला प्रिपेअर करायचा आहे, तो आहे 250 मार्क्स. GS2 चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे, तो आहे 250 मार्क्स. आणि हा AC चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे, तो आहे 250 मार्क्स. टोटल हे 1250 मार्क हिट करायचे, टार्गेट करायचे. व्हाय वी चूज GS2 अँड GS4 ओनली. सुरुवातीला समजून घ्या काय याच्या मागचं रिझन काय. हे दोन सब्जेक्ट असे आहेत, मागच्या 10 ते 12 वर्षाचे पेपर किंवा निकाल उचकून पहा, तुम्ही ओपन करून पहा, जे UPSCचे मुले या दोन सब्जेक्टमध्येच मार्क्स येतात. जे म्हणतो ना आपण एफर्ट्स, जेवढे तुम्ही त्याच्यामध्ये जेवढे जास्त एफर्ट्स घ्याल तेवढे जास्त मार्क्स येतात. तसं GS1 आणि GS3 ला होत नाही. तुम्ही किती एफर्ट्स घ्या, तुम्हाला 100 क्रॉस करणं मुश्किल जाईल 250 पैकी, लक्षात ठेवा. आणि बिलीव्ह मी फॉरेस्टचे आत्ता रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल मेन्स झालेली आहे, त्याचे रिझल्ट्स आलेले आहेत, FSOच्या झालेत, ॲग्रीच्या मेन्स झालेल्या आहेत, सगळ्या ज्या रिटर्न झालेल्या आहे डिस्क्रिप्टिव्ह MPSCमध्ये, त्याचे पेपर्स पहा, त्याची काठिण्य पातळी पहा, त्याची तपासण्याची म्हणजे मुलांना किती मार्क्स याचे रेंज पहा, तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल इट इज नॉट एनी मोर लेस दॅन द UPSC स्टँडर्ड्स. UPSCच्या क्वालिटीच्या पेक्षा कुठेही कमी क्वालिटी नाही आहे. ठीक आहे. सो त्याच क्वालिटीचे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. मुलांना मार्क्स मिळत नाही आहे, बरेच जण पास होऊन आलेले इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. सो त्यांना कॅन्डिडेट भेटले नाही, अपेक्षित पाहिजे होते तेवढे. 146 पेक्षा 108च कॅन्डिडेट घ्यावं लागले त्यांना, कारण क्वालिफाईड कॅन्डिडेट मिळाले नाही. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की हे दोन सब्जेक्ट असे जिथे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात चांगले एफर्ट्स घेतल्यानंतर. ऑब्व्हियसली तुम्हाला ऑप्शनल तर स्किप करणे नाहीये, सो ऑप्शनल तर प्रिपेअर करणे. AC सारखा सब्जेक्ट आहे की जो प्रॅक्टिसचा पार्ट आहे, जो तुम्हाला इतिहास भूगोल एवढं सगळं GS1 मध्ये एकत्र रीड करायचंय, राईट करायचंय, आन्सर करायचंय, प्रॅक्टिस नोट्स, एवढे एफर्ट्स तर AC ला घ्यावं लागत नाही, डेफिनेटली नाही. GS4 ला आणि GS2 ला तर मी आहे तुमचे एफर्ट कमी करण्यासाठी. सो AC साठी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. सो हे 1200 मार्क टार्गेट करायचे, 1250 मार्क, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो याला मी नेहमी त्रिकूट म्हणत असतो, प्रिपरेशनचं त्रिकूट आहे. PSR ऑप्शनल, GS2 अँड GS4. हे 4 सब्जेक्ट हिट केले आणि एसे ऑब्विसली राईट, एसे, बट तो सब्जेक्ट नाही म्हणून प्रॅक्टिसचा पार्ट देतो. ठीक आहे. सो हे 3 सब्जेक्ट आणि एसे टार्गेट केलं का तुमचं मेन्समध्ये गॅरंटेड तुम्ही एन्श्योर करू शकता की तुम्ही इंटरव्ह्यू जाल म्हणून. आता याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये किती चांगलं परफॉर्म करतोय, प्रत्येक जण किती चांगलं तयारी करतोय, याच्यावर ठरेल तुमची रँक, तुमचं फायनल सिलेक्शन एटसेट्रा. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे 4 सब्जेक्ट करायचे. आता राहिले कोणते याच्यामध्ये, GS1 आणि GS3. याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट्स आहेत पहा, एन्व्हायरमेंट असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चर सब्जेक्ट असेल, इकॉनॉमी असेल, जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल. हे सब्जेक्ट तुमच्या प्रिलियमला ओव्हरलॅप होते. सो तुम्ही हे सब्जेक्ट नंतर प्रिलियम सोबत केले तरी चालेल. ते कसे करायचे ते मी सांगून देईल तुम्हाला, की हिस्ट्री तुम्ही प्रिलियम सोबत करू शकता. मग मार्चमध्ये जर तुम्ही हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी हे सब्जेक्ट केले तर तुमच्या प्रिलियमला देखील हेल्प होईल, मेन्स देखील प्रिपेअर होईल. पण तोपर्यंत तुम्हाला मेन्स ओरिएंटेड जे GS2 आहे, तुम्ही म्हणता नाही सर मग GS2 पण पॉलिटी पण हा प्रिलियमला हेल्पफुल आहे. डेफिनेटली आहे, नक्कीच, नो डाऊट इट. बट जेव्हा तुमचं पॉलिटी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर आहे तेव्हा त्या पॉलिटीचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येईल मोठ्या प्रमाणामध्ये. GS4 मध्ये करता येतं, GS3 मध्ये करता येतं, GS1 मध्ये करता येतं, एसे मध्ये, ऑप्शनलमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कळेल. सो ते ॲप्लिकेटिव्ह सब्जेक्ट जास्त आहे GS2 प्लस स्कोरिंग आहे, लक्षात ठेवा, मेन्सला म्हणून करतोय. शिवाय GS2 मध्ये पॉलिटी फक्त एक पार्ट आहे, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स आणि IR हे देखील इम्पॉर्टंट आहे, जे फक्त मेन स्पेसिफिक आहे. राईट. सो अशा प्रकारे GS2 आणि GS4 आपल्याला हिट करायचे आहेत ऑप्शनलसह. ठीक आहे. मग ऑप्शनल प्रिपरेशनसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स फॉर UPSC आणि MPSC ह्या नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळे लिंक्स वगैरे आपल्या PDF टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या मिळतात. सो तिथे जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने PSR ऑप्शनल आपल्याला तयार करायचं. डेफिनेटली मी ह्या लेक्चरमध्ये देखील सांगणार आहेत, बट अधिक तुम्हाला गोष्टी माहिती असतील एका टॉपिकबद्दल, कशा पद्धतीने तो टॉपिक प्रिपेअर करायचा आहे, नोट्स कशा मिळवायच्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चॅनलवरती मिळतील. मग प्रिपरेशन करायचंय म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये काय करायचं असतं नेमकं, आता हे समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं स्टेजेस ऑफ प्रिपरेशन म्हणतो मी याला. की मी समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, झाला का तुमचा ऑप्शनल झाला,
तर तुम्ही काय म्हणता, हो सर किंवा नाही सर. बट ते कशावरून ठरवतात, तर ह्या स्टेजेस ऑफ प्रिपरेशन मधून ठरवतात. काय स्टेजेस आहेत, लेट सपोज मी ऑप्शनल सुरुवात केले. सर्वात प्रथम मी काय करेल, रीडिंग करेल फास्टमध्ये. आता पहा, यालाच लोक भरपूर दिवस लावतात. प्रत्येक वेळेस स्टुडंट काय म्हणतो की नाही सर, मला आहे ना तो एक टॉपिक समजल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही, मग मी तो टॉपिक लगेच रीड करणार, मी लगेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार, मी लगेच त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला ह्या परीक्षेची डिमांड समजून घ्यावी लागेल. हा जो पेपर आहे ऑप्शनल असतो किंवा जीएस असतो, हा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे तो आयसोलेटेड नाहीये की एक टॉपिक आहे तर ते एकच टॉपिक बद्दल डिस्कस करून ते एकच टॉपिक बद्दल विचारलं जाईल आणि त्याच टॉपिकवरती तुम्हाला आन्सर मिळतील. त्या टॉपिकमध्ये जे मल्टी डायमेन्शनलिटी म्हणतो, जे बहुआयामी पद्धत, म्हणजे त्या टॉपिकचं उत्तर तुम्हाला करायचे दुसऱ्या टॉपिक मधून पण आणावं लागेल. सो त्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या टॉपिकचा अवेअरनेस, जागरूकता असणं गरजेचं आहे. सो ॲज फास्ट ॲज पॉसिबल ॲटलिस्ट चंक ऑफ द पार्ट फर्स्ट रीड करून संपवायचा असतो. ठीक आहे. सो मी याला फर्स्ट बनतो रीडिंग. यात रीडिंग मधून काय साध्य होतं, भले तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहणार, पहिल्या एका रीडिंग मध्ये सगळ्या लक्षात राहतील का नाही, कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील का नाही. आजपर्यंत असं कोणीच नाही जे क्लेम करू शकतं की माझं संपूर्ण एक ना एक कन्सेप्ट क्लिअर आहे, इव्हन टीचर सुद्धा. राईट. सो ही इट्स लर्निंग प्रोसेस आहे, ही कायमस्वरूपी चालू प्रोसेस आहे. फक्त जास्तीत जास्त टीचरचं कव्हर असतं, त्यांना जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल नॉलेज असतं टीचिंगमुळे. राईट. सो सांगण्याचं मुद्दा ते पण सगळ्यांना नसतं, कारण का ते टीचर त्या विषयाचे नसतात. असो, जस्ट बिकॉज तुमच्याकडून असं नाही बोललेलंच बरं आहे आपण त्या विषयाबद्दल. सो रीडिंग सगळ्यात पहिला टॉपिक. राईट. सो आपण थरोली रीड केलं. रीडिंग केल्यानंतर काय लक्षात येईल की ह्या सब्जेक्टमध्ये मला काय काय आहे, कोणते कोणते टॉपिक्स आहेत, काय काय प्रिपेअर करायचे, प्रत्येक टॉपिकचा व्हास्टनेस किती आहे. एक टॉपिक 40 पेजेस आहे तर दुसरा टॉपिक 20 पेजेस आहे, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे प्लॅनिंग करता येतं, तुम्हाला जागरूकता राहता येते, तुम्हाला सिलेबसमध्ये काय येते, मायक्रो सिलेबस स्टडी करता येतो, त्याचे PYQ अंडरस्टँड करता, अरे कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येतात ते समजून घेता येतं, ॲनालिसिस करता येतं की मला कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे, कोणत्या गोष्टींवर नाही. ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट रिडिंग नंतर तुम्हाला कळून येतात. मग काय अंडरस्टँडिंग, मग तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मग अशा वेळेस हेल्पफुल होतात टीचिंग, तुमचे कोण मेंटर्स आहेत किंवा टीचर्स आहेत ते तुम्हाला हेल्पफुल ठरतात अशा वेळेस. राईट. सो मिनिंग, लेट्स से तुम्ही कोचिंग केलेलं असेल किंवा लेट्स से तुम्ही आता आपला क्रॅश कोर्स सपोज जॉईन केला, तर तिथे काम काय आहे, डेफिनेटली मी असं एक्सपेक्ट करतो की तुमची आधी एक रीडिंग झालेली आहे, अंडरस्टँडिंग झालेली आहे, किंवा जे फाउंडेशनला असतात त्यांना रीडिंग करायची पण गरज नाही. मी इथे पहिल्या 2-3 लेक्चरमध्ये सेशनमध्ये डिटेल्डमध्ये डिस्कस करून समजून सांगतो की तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो अंडरस्टँडिंग हा नेक्स्ट पार्ट, की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ॲनालिटिकल क्लॅरिटी, अंडरस्टँड करून घेणं. राज्य म्हणजे काय, रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस काय आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहेत, इंटरनॅशनल पॉलिटिक्स जे आहे, आंतरराष्ट्रीय राजकारण, त्याचे सिद्धांत कोणते आहेत, त्याच्यात वास्तववादी सिद्धांत तो काय म्हणतो, कोणत्या मूळ तत्वांवरती, कोणत्या प्रिझम्पशन्सवरती तो टिकून ठेवलेला आहे, अझम्पशन्सवरती तो टिकून राहिलेला आहे. ठीक आहे. सो ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. दुसरं, मग याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झाली का नोट्स मेकिंग. कशासाठी, त्या कन्सेप्टमधील ज्या काही गोष्टी त्या लक्षात राहण्यासाठी, स्कॉलर्स असतील, त्यांची नावं असतील, त्यांचे बुक्सची नावं असतील, त्यांचे स्टेटमेंट्स असतील, त्यांचे ॲनालिसिस असेल, कोणत्या स्कॉलरनी कोणत्याबद्दल बोललंय, त्याचं पुस्तक असेल, थिअरीज काय आहेत, त्याच्यातले कीवर्ड्स काय, ह्या सगळ्या गोष्टी रिटेन्शन करण्यासाठी फ्रिक्वेंट, प्रत्येक वेळेस आपण सगळं वाचत बसणार नाही, पॉसिबल होणार नाही रिव्हिजनला, म्हणून नोट्स असतात. ठीक आहे. सो नोट्सचा पर्पज काय असतो, एक, जे फ्रिक्वेंट रिव्हिजन करता यावी म्हणून, 2, सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहणार ते लक्षात राहाव्यात यासाठी, 3, त्यातून आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे. वाचणं आपलं हॅबिट नाही किंवा आपलं यासाठी वाचायचं नाही जस्ट बिकॉज रिडिंग, वाचायचं यासाठी की चांगली उत्तर लिहिता यावी. हे प्रिपरेशनचं टार्गेट आहे, लक्षात ठेवा. टार्गेट समोर लक्षात ठेवा. टार्गेट काय आहे, आन्सर लिहिता आलं पाहिजे. आन्सर रायटिंग हे टार्गेट आहे. सो जेवढं चांगलं आन्सर रायटिंग उत्तर लिहिता येईल तेवढं चांगलं रिडिंग झालं, प्रिपरेशन झालं म्हणता येईल. सो त्या अनुषंगाने नोट्स बनवायच्या की जे आपलं रिडिंग आहे, आपलं नॉलेज आपल्याला ते आन्सरमध्ये उतरवता येईल. त्यासाठीच तर आमची हेल्प आहे. त्या पद्धतीचे नोट्स आमच्याकडे आहेत, त्या पद्धतीचे मी नोट्स बनवून देतो, त्या पद्धतीने मी लिहून घेतो क्वेश्चन अँड आन्सर स्वरूपात. तुम्ही जाऊन पहा माझे लेक्चर्स, तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने क्वेश्चन आन्सर स्वरूपात आहेत ते. त्यानंतर आहे आन्सर रायटिंग. मग तुम्हाला नोट्स मेकिंग झाल्यानंतर त्या टॉपिकची आन्सर रायटिंग करायची, लिहून पाहायचं, स्वतःहून लिहून पाहायचं. ठीक आहे. आणि मग याची कीप रिवायझिंग, कीप आन्सर रायटिंग, रिव्हिजन, आन्सर रायटिंग, रिव्हिजन. मग हा 4-5 पॉईंट कंटिन्युअसली रिपीट होत राहील, तेव्हा तुमचं प्रिपरेशन झालं असं म्हणता येईल. तोपर्यंत नाही. ठीक आहे. एकदा वाचलं म्हणजे प्रिपरेशन होत नाही. नेक्स्ट, आता पाहिजे हा जो टॉपिक आहे तो आहे इथिक्स बद्दलचा. सो इथिक्स तुम्ही सांगितलं GS2 इथिक्स आणि ऑप्शन बद्दल प्रिपेअर करणार आहोत. सो त्यातलं इथिक्सचं पार्ट समजून घ्या. इथिक्समध्ये काय सांगितलेलं त्यांनी, इथिक्समध्ये प्रिपेअर करताना हे 3-4 पार्ट्स आहेत. एक,
थेरॉटिकल पार्ट आहे सिलेबसचा. सो इथिक्स 2 सेक्शनमध्ये डिवाइड होतो, ए आणि बी. बरोबर. ए सेक्शन काय सांगतो की थेरॉटिकल पार्ट, त्याच्यामध्ये सायकोलॉजी, मानसशास्त्र आहे, फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, राईट, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे, सामान्य प्रशासनाचा भाग आहे, असे 3 सब्जेक्ट आहे, राईट. सो मी 4 सब्जेक्ट समजतो ऍक्च्युली टू द स्पेसिफिक. सायकोलॉजी आहे, फिलॉसॉफी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक सब्जेक्ट आहे सोशिओलॉजी, बट तो फार थोडा आहे, सोशिओलॉजिकल इथिक्स. एकच सिलेबसचा पॉइंट त्याच्यामध्ये, रोल ऑफ फॅमिली, रोल ऑफ फॅमिली, स्कूल्स एटसेट्रा. सो तेवढा छोटासा पार्ट आहे. अदरवाईज हे मेजर 3 सब्जेक्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवा इथिक्समध्ये पण. मग हे थेरॉटिकल प्रिपरेशन झालं. हे ए म्हणजेच काय, याच्यावरती 13 क्वेश्चन्स येतात आणि हे क्वेश्चन्स 13 क्वेश्चन्स 10 मार्कला इच असतात. सो 130 मार्कलाच हा पार्ट आहे. जो मेजर पार्ट आहे तो आहे नेक्स्ट केस स्टडीचा 120 मार्क्सचा. 6 केस स्टडीज येतात, 20 मार्क्सच्या केस स्टडीज असतात एक केस स्टडी. सो अशा पद्धतीने टोटल 120 मार्क्सचा असतात. याच्यासाठी कोणी कुठेही सिलेबस दिलेला नाही. सो यासाठी काय करायचं आहे, आपण केस स्टडीचं एक मॉड्यूल लॉन्च करणार आहे. बट तुम्हाला आत्ताच ते केस स्टडीचं मॉड्यूल लॉन्च करून फायदा आहे का? नाही घेतलेत. नाही सर, आता 9 तारखेला माझी एक्झाम झाली, मी पहिल्या दिवस सुरुवात करतो केस स्टडीपासून. नाही सर, मी आता जस्ट प्रिपरेशन सुरुवात केली केस स्टडीपासून. नाही बाई, केस स्टडीमध्ये लिहिणार काय? सो सर्वात पहिला तो प्रश्न आहे, राईट. मग त्यासाठी काय करणार आहे आपण, यासाठी अगोदर त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग करणार आहे. तुम्हाला हे तयार करायला चान्स देणार आहे, GS2 तयार करायला चान्स देणार आहे आणि देन जाऊन तुमच्या केस स्टडीचा एक दिवस आपण एक पूर्ण वीक लॉंग तुमच्याकडून त्या केस स्टडी लिहून घेणार आहे, प्रॅक्टिस करून घेणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यामध्ये टेक्निक्स सगळे दिले जातील की कशा पद्धतीने केस स्टडी सॉल्व्ह करायचे आहेत. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मी ऑलरेडी तुम्ही पाठीमागे जाऊन पाहू शकता, आपल्या क्रेडेन्शियल्समध्ये 140 मार्क्स मिळालेले. 140 इज वन ऑफ द हायेस्ट मार्क्स. ठीक आहे, का मिळू शकलेले आहेत? मी स्वतः बिलीव्ह करतो ते केस स्टडीज मिळू शकलेले. केस स्टडीजमध्ये चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिणं, डायग्राम, टेक्नॉलॉजिकल किंवा टेक्निकल वर्ड्स, टेक्नॉलॉजी म्हणण्याचा अर्थ, याचा अर्थ काय, ते टेक्निकल वर्ड्स, त्या टेक्निकल कन्सेप्ट आल्या पाहिजे इथिक्सच्या, राईट. सो AI सारख्या गोष्टी ज्या आहे, सायन्स अँड टेक आहे, जे रिसेंट काळात चाललो, त्याचा सुद्धा तुम्हाला GS 1 2 3चं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. ऍट द सेम टाइम पेपर कव्हर करता आलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल हे सुद्धा लाईव्ह एक्सपिरियन्स माझ्याकडे, आय डोंट थिंक सो कोणाकडे आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट यासाठी काय, हे जे थिअरॉटिकल पार्ट नाही, याचे लेक्चर्स आपले फ्री यूट्यूबवरती अवेलेबल आहेत आणि जे काही थोडे बाकी आहेत अजून मी ते सुद्धा पोस्ट करणार आहे जसा वेळ मिळेल तसा. बट बिलीव्ह मी, तुम्हाला मेन्स संपेपर्यंत, मेन्सच्या अगोदर बराच वेळ तुम्हाला थिअरॉटिकल पार्टचा कुठेही क्लास लावायची गरज पडणार नाही. ते सगळे लेक्चर्स मी तिथे अवेलेबल करून देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर. फक्त राहिला हा जो प्रॅक्टिसचा पार्ट आहे तो केस स्टडी, तो मात्र शिकवण्यासारखा पार्ट नाही. मी एकदा येऊन टेक्निक दिलं नाही, तुम्हाला मी तिथे लिहून घेणे, तुमच्याकडून ते बनवून तयार करून घेणे, तर ते पॉसिबल आहे. त्यानंतर नोट्स मेकिंग अँड प्रॅक्टिस ऑफ द केस स्टडी. सो नोट्स मेकिंग कशा असल्या पाहिजे, ह्या जे थेरॉटिकल पार्ट आहे त्याच्या, आणि केस स्टडीची प्रॅक्टिस कशी करायची आहे ते देखील इथिक्स मध्ये आपण इथं शिकणार आहोत. ठीक आहे. नंतर एसे मध्ये काय पहा, आतापर्यंत तुम्ही निबंध लिहित होते, लेट्स से राज्यसेवेला मुख्यला लेट्स से 100 मार्क्सला मॅक्स निबंध येत होता आणि तो फार काय फॅक्टर चेंजिंग फॅक्टर नव्हता, तुमचे गेम चेंजिंग फॅक्टर नव्हता. कारण राज्यसेवेची जी मेन्स आहे तीच मोठ्या प्रमाणात 600 मार्कला अदर GS 1 2 3 4 सब्जेक्ट्स होते. सो फार फरक नव्हता पडत एसेने, राईट. पण आता मात्र फरक पडणार आहे, लक्षात ठेवा. आता मात्र 250 मार्क्सचा एसे लिहायचा आहे, 2 एसे लिहायचे 250 मार्क्सला. ते 2 एसे ते पण साधारणतः 1200 ते 1300 वर्ड्सचा एक एसे. सो साधारणतः 2500 वर्ड्समध्ये तुम्हाला उत्तर लेखन करायचं, कुठेही पॉईंटमध्ये नाही. मग याचं जे स्किल आहे की तुम्हाला जिथं जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ते कंटेंट कसं आणायचं आहे, त्यासाठी आपली एसेचं एक मॉड्यूल आहे. आणि हे मला 133 पर्यंत प्लस मार्क आलेले आहेत, बऱ्याच वेळा 100+ तर ऑलवेज आलेले आहेत. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की ते कसे मिळवलेत, ते असं नाही की रँडमली मी निबंध लिहायला बसले 10वीच्या परीक्षेला तसं मी पद्धतीने लिहिलंय आणि पेजेस भरवले म्हणजे मार्क मिळणार आहे. नाही, त्याला खूप सिस्टमॅसिटी आहे, त्याला खूप म्हणजे लाईक स्ट्रॅटेजी आहे, चांगल्या प्रकारे प्लॅनिंग आहे त्याला. सो कोणता टॉपिक निवडावा, त्या टॉपिकचे कसे डायमेन्शन्स निवडावे, त्या टॉपिकचा अर्थ काय आहे, रफ वर्क कसं करावं, त्यानुसार कशा पद्धतीने डायमेन्शन्स ओपन करावे, इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे, कन्क्लुजन काय असलं पाहिजे, कनेक्टिंग पॅराग्राफ्स कसे असले पाहिजेत, कशा गोष्टी डायमेन्शन्स कनेक्ट करता येतील, किती सारे अप्रोचेस आहेत, SDG अप्रोच म्हणजे काय, राईट. सो कॉन्स्टिट्युशनल अप्रोच म्हणजे काय,
टायमिंग बेस्ड अप्रोच म्हणजे काय, आणि तुम्हाला एकच माहिती तो अप्रोच, तो म्हणजे पेस्टल अप्रोच. सगळीकडे तेच सांगतात, पॉलिटी, इकॉनॉमी, सोशल, बट सगळेच ते लिहिणार आहे. तुमच्यात नाविन्यता काय, त्या सगळ्या गोष्टी कशा प्रॅक्टिस करायचे, त्यासाठी कोणते कंटेंट आणि रिसोर्सेस यूज करायचे, तुम्हाला इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक पण मिळणार आहे. टेस्ट बेस्ड प्रॅक्टिस करत राहणं, प्रॅक्टिस अगेन एसेला हेच स्ट्रॅटेजी, राईट प्रॅक्टिस करत राहणं, आणि त्यासाठी राईट गायडन्स देखील मिळाला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एस, नंतर GS2. याचा देखील सेपरेट व्हिडिओ आहे डिटेलमध्ये की GS2 पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचं कसं प्रिपरेशन करावं. लक्ष्मीकांत डेफिनेटली त्याचा एक पार्ट आहे जो तुम्ही प्रिलियममध्ये ऑलरेडी रीड केलेलं आहे, सो तो पार्ट होऊन गेलेला आहे. राईट. सो रीड केलेला असलं वन्स तरी मोर दॅन सफिशियंट आहे, ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया आहे काय आहे त्याच्यामध्ये. बट त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट पार्ट येतो म्हणजे त्या लक्ष्मीकांतचं मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने ऍप्लिकेशन कसं करायचंय. उदाहरण सांगतो मी. तुम्ही लेट सपोज स्टडी केला असेल की संघराज्यवाद काही वैशिष्ट्ये आहेत, बरोबर. 1, 2, 3, 4, 5. आता तुम्हाला प्रिलियमला हे तुम्ही पाहिलेलं आहे, वाचलेलं, रीड केलेलं आहे चॅप्टर आहे लक्ष्मीकांतमध्ये. मेन्सला क्वेश्चन काय येणार आहे की भारताचं जे संघराज्य पद्धती आहे ती सहकार्यात्मक संघराज्य पद्धती आहे, सहकार्यात्मक. तर त्या सहकार्यात्मक संघराज्य पद्धतीला संविधान कशा प्रकारे सपोर्ट करतं आणि त्याला कोणत्या प्रकारे आव्हाने आहेत, अशा पद्धतीचा क्वेश्चन येईल. मग याच्यामध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे, तुम्ही इंट्रोडक्शन चांगल्या पद्धतीने लिहावं. इंट्रोडक्शन लिहिण्यासाठी तुम्हाला त्यातलं तत्व माहिती असलं पाहिजे, ज्याला आपण सेपरेशन ऑफ पॉवर, विभक्ततेचा सिद्धांत म्हणतो. राईट. सो सेपरेशन ऑफ पॉवर थिअरी असेल. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला लीगल आर्ग्युमेंट्स लिहावे लागतील, लीगल आर्ग्युमेंट्स, जजमेंट्स लिहावे लागतील, खटले लिहावे लागतील. मग खटल्यामध्ये SR बोमाई खटला असेल, लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ दिल्ली वर्सेस NGT दिल्ली, नॅशनल गव्हर्नमेंट दिल्ली, तो खटला असेल. ठीक आहे. सो खटले लिहावे लागतील. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन्स लिहावे लागतील. तुम्हाला उदाहरणं द्यावे लागतील की कशा पद्धतीने ते संघराज्य सहकार्यात्मक आहे, कसं दिसून येतं. लेट्स से फॉर एक्झाम्पल नीती आयोग मधून दिसून येतं, नीती आयोग. त्यानंतर GST काउन्सिल मधून दिसून येतं. त्यानंतर फायनान्स कमिशन मध्ये दिसून येतं फिस्कल फेडरलिझम. त्यानंतर इंटरस्टेट काउन्सिल मध्ये दिसून येतं म्हणजे आंतरराज्य परिषद. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे आता पहा हे वेगवेगळे चॅप्टर आहेत लक्ष्मीकांतमध्ये, बट मेन्ससाठी एका टॉपिक अंडर ते कसे आणता येऊ शकतात हे देखील तुम्हाला स्टडी करावं लागतं. सो तो करंट अफेअरचा पार्ट झाला. राईट. सो करंट अफेअर प्लस लक्ष्मीकांतचं ऍप्लिकेशन मेन्स ओरिएंटेडनी प्लस काही मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन पण करावं लागेल तुम्हाला. की लेट्स से आतापर्यंत तुम्ही पाहिले की मार्गदर्शक तत्वांमध्ये जे आपले DPSP आहे त्याच्यामध्ये UCC लागू करा असं दिलेलं आहे आर्टिकल 44 मध्ये. बट क्वेश्चन येणार आहे UCC लागू केल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काय फायदा होऊ शकतो, UCC लागू केला गेला पाहिजे की नाही, उत्तराखंडने लागू केलाय ते योग्य आहे की नाही. सो तेव्हा तुमच्याकडे आर्ग्युमेंट्स असल्या पाहिजे, व्हाय येस व्हाय नो, त्याचे कमिटी, रिकमेंडेशन, लॉज एटसेट्रा, सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन सुद्धा. सो हे तुम्हाला मेन्स ओरिएंटेड प्रिपरेशन करावं लागणार आहे. त्याचबरोबर अजून 3 सब्जेक्ट आहेत, ते म्हणजे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, गव्हर्नन्स, प्रशासन आणि IR, हे 3 सब्जेक्ट आहे. सो हे तुम्हाला किती मार्क्सला समजून घ्या. IR हे साधारणपणे मार्क्सला 4 क्वेश्चन येतात. IRचे 15 मार्काचे 2, 10 मार्काचे 2, सो 50 मार्क्सला. सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स ऑलमोस्ट 90 to 100 मार्क्सला, फ्लक्च्युएट होतो, कधी कधी 90, कधी कधी 100, बट ऑलमोस्ट 100 मार्क्सला. सो हे 150 मार्क्स जे GS2 मध्ये आहे ते फक्त लक्ष्मीकांत मधले नाही, ते पॉलिटी मधले नाही, ते पॉलिटीच्या बाहेर आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावं लागणार आहे. राईट. आणि त्यानंतर रेफर व्हिडिओ ऑन हाऊ टू प्रिपेअर द GS2. मग GS2चं डिटेल प्रिपरेशन कसं करावं यासाठी तुम्ही डेफिनेटली आपला व्हिडिओ रेफर करा. ठीक आहे. सो ते आपल्या YouTube चॅनलवरती दिलेला आहे डिटेलमध्ये. इथे बघता आपण एक झलक सांगितली तुम्हाला. आपलं टार्गेट आहे मेन ते, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं. मग आता प्रिलियम संपल्यानंतर तुम्हाला टू बी प्रिसाइज अगदी मार्च-फेब्रुवारी पर्यंत कोणत्या सब्जेक्टचं ज्यादा प्रिपरेशन करायचं आहे. सोशल इश्यूज, इंडियन सोसायटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, IR, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स अँड टेक, इकॉनॉमी, मेन्स पर्स्पेक्टिव्हनी, फक्त मेन्स म्हणजे ॲग्रिकल्चरचा पार्ट असेल तो, जॉग्राफी फक्त मेन्स पर्स्पेक्टिव्हनी, जे की मी सांगितलं ऑलरेडी हे मार्चमध्ये करायचे. राईट. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट अगोदर केलं तर चालेल. म्हणजे जे मेन्स ओरिएंटेड टॉपिक आहे, मेन्स ओरिएंटेड. आता तुम्ही म्हणाल सर मला माहिती आहे एक पर्टिक्युलर क्लास आहेत
जे फक्त एवढंच शिकवतात ते वर्षभर आणि एवढंच चालू आहे, ठीक आहे. सो तुम्ही म्हणसान सर हे आम्ही थकलो आता हेच करू. मी सांगेल जे विद्यार्थी या वर्षी जाणार आहेत मेन्सला त्यांनी ह्या वर्षी लगेच हे सब्जेक्ट करायला घ्यायचे आहेत. अदरवाईज जे स्टुडंट पुढच्या वर्षी मेन्सला जाणार आहे त्यांनी हे सब्जेक्ट पण या अगोदर हे सब्जेक्ट एकदा तरी केलेले आहेत. समजून घ्या कोण आहेत असे स्टुडंट, लेट्स से लास्ट इयर पासून प्रिपेअर करतात ते आणि त्यांनी हे सब्जेक्ट एकदा प्रिपेअर केलेले आहेत मेन्स ओरिएंटेड, सोसायटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, आयर, आणि ते यावर्षी मेन्सला नाहीये. अनफॉर्च्युनेटली म्हणा, वॉट एव्हर, फॉर्च्युनेटली म्हणा, कारण का करायची जागा नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला हेल्प होईल, वी नेव्हर नो कशा पद्धतीने. सो तुमचं नशीब आहे. सो यावर्षी नाही आहेत तर मग मात्र याने त्यांनी हे जास्त फोकस करायची गरज नाही या सब्जेक्टवर. त्यांनी ऑप्शनल स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, त्यांनी GS 2 GS 4 स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, राईट. पण जे स्टुडंट सुरुवात करतात आता प्रिपरेशनला 2026 टार्गेट ठेवून त्यांनी हे सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. जे ह्यावर्षी मेन्सला आहे त्यांनी हे सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. ते शेड्यूलमध्ये कसे बसवायचे भेट द्या मला, तुम्हाला मी तुमच्या प्लॅनिंगमध्ये बनवून देतो मी ते, ठीक आहे. नेक्स्ट, आता मी सांगितलं 3 कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स आहेत. ह्या प्रत्येकासाठी आपल्याला सेपरेट प्लॅनिंग बनवावं लागणार आहे आणि त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेट ऑफ स्टुडंट्सनी माझ्याकडे यायचं, बसायचं, मी तुम्हाला वेळ देईल आणि आपण प्लॅनिंग बनवणार आहे. जे स्टुडंट स्टार्टिंग फ्रॉम करणार आहे झिरो, की ज्याने अजून सिलेबस पण पाहिलेलं नाहीये, त्यांनी काय केलं पाहिजे. काहींचा ऑप्शनल प्रिपेअर्ड आहे बट GS अजून फिनिश झाला नाहीये, त्यांनी काय करायचं. रिव्हर्स कंडिशन आहे, काहींचा GS झालाय ऑप्शनल बाकी आहे, त्यांनी देखील काय करायचं, ठीक आहे. नेक्स्ट, फिनिश द क्लासेस, काहींचे फक्त क्लासेस संपलेत बट काहीच प्रिपेअर्ड नाही असं वाटतं, त्यांनी देखील काय करायचं. आणि सम ऑफ द प्रिपरेशन हॅज डन बट नीड नेक्स्ट फ्यू मंथ्स प्लॅन. काही प्रमाणात प्रिपरेशन केलेलं आहे सर, काहीतरी रीड केलेलं आहे, पण आता पुढच्या काही वर्षांचा आम्हाला प्लॅन पाहिजे, ठीक आहे, शेड्यूल बनवून पाहिजे. तर अशा स्टुडंटनी या सर्व कॅटेगरी, मी कशासाठी सांगतो तुम्हाला की तुम्ही लेफ्ट आउट फील व्हायला नको. मेंटरशिपचा अर्थ काय समजून घ्या. मेंटरशिप, प्रत्येक जण येईन त्याला तीच नोटबुक मी देणार, तेच प्लॅनिंग बनवून देणार, तेच एक देणार शीट, हे घ्या तुमच्याकडे, हे रिसोर्सेस घ्या, ही नोटबुक घ्या, आपण त्याला अट्रॅक्टिव्ह, वा मेंटरशिपची फार छान नोटबुक आहे, हे म्हणजे मेंटरशिप नाहीये. मेंटरशिप ही इंडिव्हिज्युअल असते. त्या स्टुडंटचं प्रिपरेशन लेवल कुठपर्यंत आहे, त्याचं टार्गेट कुठे आहे, तो कशा पद्धतीने, त्याची अंडरस्टँडिंग लेवल काय आहे, त्याला कोणता प्लॅन दिला पाहिजे, शेड्यूल दिला पाहिजे, ह्या सगळ्या कंटेक्समध्ये मेंटरशिप असते. ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट, मग तुमचं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही कोणत्याही स्टेजला असो तुम्ही रोज काय केलं पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. डेली न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. प्रिलियम असो मेन्स असो तुम्हाला हेल्प होणार आहे, ठीक आहे. करंट अफेअर वाचायला, कारण आता करंट अफेअरचा रोल फक्त परिक्रमा वाचून, मी डायरेक्ट सांगतो, ठीक आहे, किंवा सिम्प्लिफाईड वाचतात, डेफिनेटली हे देखील तितकेच महत्वाचे प्रिलियमसाठी. बट प्रिलियमसाठी कारण का त्याच्यातून ऑब्जेक्टिव्ह येणार आहे, ते उत्तर लिहायला सोपं जाणार आहे, बट तेवढाच रोल मर्यादित नाही. आता तुम्हाला GS 1 to GS 4 to essay to ऑप्शनल सगळीकडे करंट अफेअर लागणार आहे. प्रत्येक उत्तरामध्ये तुम्हाला करंट अफेअर इन्क्लूड करावं लागणार आहे. ते कशा पद्धतीने करायचं डेफिनेटली ते माझ्यावरती सोडा, ठीक आहे. नेक्स्ट, सो ऑप्शनल रोज केला पाहिजे. एनी वन GS स्टडी सब्जेक्ट रोज असला पाहिजे जो प्लॅनिंग नुसार असेल आपलं, राईट. त्यानंतर आन्सर रायटिंग रोज झाली पाहिजे, नोट्स मेकिंग रोज झाली पाहिजे आणि रिव्हिजन. दिवसभराचे 5 पार्ट करायचे. लेट्स से सकाळी मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्ट केल्यापासून लंचपर्यंत, लंचपासून संध्याकाळी चहापर्यंत, चहापासून डिनरपर्यंत, डिनरपासून रात्रीपर्यंत. मग याच्यामध्ये आणखीन एक पार्ट तुम्ही ऍड करू शकता. सकाळी लवकर उठत असाल तर सकाळी लवकर उठून ब्रेकफास्टपर्यंत. सो 4 ते पार्ट करायचे तुम्हाला, 5 पार्ट करायचे आणि ते पार्ट अशा पद्धतीने डिव्हाइड करायचे की रोज करंट अफेअर, डेली न्यूजपेपर वाचलं पाहिजे, रोज आन्सर रायटिंग, नोट्स मेकिंग झालं पाहिजे, रोज एक GSचा सब्जेक्ट आणि रोज ऑप्शनलचा सब्जेक्ट. जर ऑप्शनल नव्याने सुरू करत असाल, फर्स्ट टाइम सुरू करत असाल, काहीच माहित नाही, झिरोपासून सुरू करत असाल, तर त्यावेळेस तुम्ही GSचा सब्जेक्ट नाही घेतला तरी चालेल. हे दोन्हीही पार्ट तुम्ही ऑप्शनलला दिले तरी चालू शकतात, ठीक आहे. सो अशा पद्धतीने. नेक्स्ट, सो मी सांगितलं 6 मंथ्स प्लॅन्स काय असला पाहिजे. ऑप्शनल तुमचा 50% असला पाहिजे. कारण का 2025 मार्क्सला जी एक्झाम आहे त्याच्यापैकी 1000 मार्क पडले म्हणजे IAS रँक मिळत होती, 50% मार्क्स पडले. त्या 1000 पैकी 500 मार्क्सला ऑप्शनल आहे, तो कमीत कमी 300 मार्क देऊन जातो, लक्षात ठेवा तुम्हाला टोटल 1000 पैकी. सो 50% टाइम गेला पाहिजे. GS 3ला ऑल GSला 30% टाइम गेला पाहिजे फॉर नेक्स्ट 3 मंथ्स, देन 50% टाइम फॉर नेक्स्ट 2 मंथ्स. म्हणजे काय, मी तुम्हाला हे डिटेल लेवलला का सांगतोय, तुम्ही आता हे असं विचार करू नका हे 60% टाइम कसं झालं, काय करायचंय. हे मी ज्यावेळेस तुम्ही मला पर्सनली भेटाल त्यावेळेस तुम्हाला सांगण्याचं मिनिंग काय. उदाहरण सांगतो मी. लेट्स से हा डे आपला एक, ठीक आहे, हा एक दिवस आहे आपला.
सो पहिले जे आपले 5 महिन्यातले पहिले जे 3 मंथ आहेत, त्या 3 मंथ आपल्याला मध्ये 50% ऑप्शनल करायचं आहे, 30% GS करायचं आहे आणि हे 20% रिव्हिजन असेल, आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, एटसेट्रा. ठीक आहे. बट नंतरचे जे 2 महिने आहेत त्यावेळेस काय करायचं, ऑटोमॅटिक तुम्ही ऑप्शनल बराचसा कव्हर केलेला आहे. सो ऑप्शनलची लेंथ कमी होईल. सो ऑप्शनल 30%वरती येईल, हा जास्त वाढेल, 50%पर्यंत जाईल आणि 20% आपला कॉन्स्टंट आहे, रिव्हिजन एटसेट्रा. मग याच्यामध्ये ऑप्शनलची पण रिव्हिजन येणार आहे. लास्ट मंथ जो आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, GS मोठ्या प्रमाणात करायचं आहे, मोर दॅन 60-70% वरती येईल. ऑप्शनल अजून कमी होईल, कारण का 30%वरून 20-25% येईल ऑप्शनल आणि पुन्हा इथं रिव्हिजन आहे. मग एकदा GSचे पेपर झाले तर मग फक्त ऑप्शनल घ्यायचं आहे पुन्हा एकदा 8 दिवस. येते लक्षात. सो हे प्लॅनिंग बसावं लागतं. हे असंच नाहीये आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की कोणते सब्जेक्ट कुठे घ्या चालतंय तर तुमचा सिलेबस कव्हर होईल, तर तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये पूर्णपणे हेल्प होईल, ह्या सब्जेक्टची हेल्प होईल. ही दिस इज द डिस्क्रिप्टिव्ह ना, नवीन थिंग आहे तुमच्यासाठी, राईट. बट आम्हाला माहिती, मला स्वतःला माहिती 5 मेन्स दिल्यात UPSCच्या, 5ही मेन्समध्ये एकही आन्सर कधी सुटलं नाही. एक सुटलंय फक्त, खोटं बोलणार नाही, पण ते मी कॅल्क्युलेटिव्हली सोडलं की मी जर हे सोडून दिलं तर माझे मार्क किती जातील, किंवा मी याला अटेम्प्ट केलं तर मला 2 मार्क मिळतील. पण तेच जर माझे जे क्वेश्चन्स आहेत, ऑलरेडी मी जे 19 क्वेश्चन लिहिले होते त्याच्यामध्ये जर मला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, एका क्वेश्चनला जास्त वेळ द्यायचा असेल आणि मग चांगल्या पद्धतीने लिहायचं असेल तर मला हेल्प होईल का? येस, मी कॅल्क्युलेशन केलं मग तो एक क्वेश्चन सोडून दिला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने नंतर करंट अफेअर काय असलं पाहिजे, न्यूजपेपर कसं असलं पाहिजे, कशी रिडिंग करायची त्याच्या, ह्या प्रत्येक वरती सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती, जाऊन पहा तुम्ही की करंट अफेअर कसं तयार करावं, न्यूजपेपर कसं तयार करावं, 1 hour डेली आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे पहिल्या 2 मंथ्समध्ये, ऍटलिस्ट 1 hour म्हटलेलं आहे. आणि लास्टच्या 2 मंथ फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजे. दर संडेला फुल लेंथ असली पाहिजे टेस्ट, किंवा टेस्ट असली पाहिजे दर संडेला. भले फुल लेंथ नसेल, सुरुवातीला 8 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 15 क्वेश्चन, स्टेप बाय स्टेप जा. एसी कसा लिहिला पाहिजे ऍटलिस्ट 2 मंथ मधून एकदा तरी. सो अशा पद्धतीने मग मी तुम्हाला कशी हेल्प करू शकतो, मी ऑलरेडी सांगितलं. PSR क्रॅश कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे, इथे तुम्हाला हेल्प होईल आन्सर रायटिंगला पण, PSRच्या प्रिपरेशनला पण. GS2 क्रॅश कोर्स आहे, टेस्ट सिरीज, GS2चं पण हेल्प होईल, टेस्ट सिरीज. आणि इथे तुम्ही जर PSRचा क्रॅश कोर्स घेतला तर आता तुमच्यासाठी सांगतो, आणि GS2चा जर क्रॅश कोर्स घेतला, कोणताही एक घेतला किंवा दोन्ही घेतले, तर तुम्हाला मेंटरशिप मी फ्री देणार आहे. मेंटरशिप प्रोग्राम आहे आपला, त्याच्यामध्ये फ्री एनरोलमेंट देणार आहे. मग ते काय असेल, तुम्हाला डेली कसं बसणं असेल, तुमच्यासोबत प्लॅन बनवणं असेल डेली. फर्स्ट टाइम प्लॅन, फर्स्ट सेशन सगळ्यांसाठी फ्री आहे. ठीक आहे, फर्स्ट सेशन. त्यानंतर मात्र पेड आहे, कारण का तिथून पुढे तुम्हाला ज्याला जाणीव होते की नाही करणं गरजेचं आहे आणि जो ऍक्च्युअली करणार आहे तो सिरियस कॅन्डिडेट तोच येतो. अदरवाईज फ्री म्हटलं ना, मला माहिती आहे बरेच जण येतील, पहिल्या वेळेस ऐकतील, बट चला ठीक आहे त्याला हेल्प होईल. सेकंड टाइम पण फ्री ठेवलं किंवा कंटिन्युअसली मी जर फ्री ठेवलं ना तरी येतात, टाइमपास करतात, नको ते क्वेश्चन विचारतात फालतूमध्ये. तो वेळ जे ऍक्च्युली सिरियस कॅन्डिडेट आहे त्यांना जायला पाहिजे होता तिथं मिळत नाही. हे मी लास्ट 2-3 इयर्समध्ये ऑब्झर्व केलं. सो म्हणून जे क्रॅश कोर्सला आपल्या त्यांच्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम फ्री ठेवणार आहोत आपण. ठीक आहे. त्यानंतर एसे मॉड्यूल आहे, एथिक्सचं केस स्टडी मॉड्यूल असणार आहे, राईट टायमिंगला आपण असणार आहे. ते आन्सर रायटिंग पण आहे आपल्याकडं, मेंटरशिप आहे मी ऑलरेडी सांगितलं. आणि आता खूप सारे नोट्स आणि बुक्स देखील येतात. ते मी नोट्स आणि बुक्सच्या देखील झलक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि पुढच्या सेशनमध्ये दाखवणार देखील आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट MPSCचा सिलेबस, हाऊ टू प्रिपेअर PSR. सो आपलं जे फर्स्ट पार्ट होता की हाऊ टू अप्रोच द MPSC मेन्स 2026 इयर, ही ह्या 2026 जे मुख्य परीक्षेचं वर्ष आहे त्याला कसं टॅकल करायचं आहे याचं जे ओव्हरऑल प्लॅनिंग आहे, होपफुली मला असं वाटतं तुम्हाला ते समजलं असेल. त्याच्यामध्ये कोणते पार्ट आहेत, कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे. आता इथून पुढे आपण डायसेक्ट करून पुढच्या सिरीजमध्ये हाऊ टू प्रिपेअर PSRचं डिकोडिंग सिलेबसचं असेल, PSRचं प्रिपरेशन असेल, त्यासाठी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. एका याच्यामध्ये GS2 मध्ये डिस्कशन करणार आहे, जे की ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे. त्यानंतर एका ठिकाणी आपण एथिक्समध्ये डिस्कशन करणार आहे आणि डेफिनेटली तुम्हाला GS1 आणि GS3 साठी सुद्धा हेल्प करणार आहोत. ते कशी, ते जस्ट आता सिक्रेट आहे असं समजा, ती कशी हेल्प होईल ना तुम्हाला नंतर लक्षात येईल. कारण का मी इंडियन इकॉनॉमीचं पुस्तक लिहिलेलं आहे MPSC वरती, जे की इंडियामधलं टॉपचं पुस्तक आहे, इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग सरांचं. ते ट्रान्सलेट करून MPSC साठी मोल्ड केलेलं पुस्तक आहे. ते कसं प्रिपेअर करायचं हे देखील मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार. ठीक आहे. सो असं थँक्यू. ह्या सेशनमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये आणि त्याबद्दल डिटेल डिस्कशन करूया, हाऊ टू प्रिपेअर PSR. स्टे ट्यून विथ मी. थँक्यू.